विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी यशराज परगे, यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीत प्रकाशनाच्या 8वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित या विषयातील स्वाध्यातील प्रश्न पाहणार आहोत. त्यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. 8.2 स्वाध्याय 8.1चं स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे? वर्गमुळामध्ये 0.09 अधिक वर्गमुळामध्ये 0.49. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 9 जर आपण फक्त 9 कडे पाहिलं तर 9 एका संख्येचा वर्ग आहे आणि 49 एका संख्येचा वर्ग आहे. पण दशांश दिलेले, मग दशांश दिलेला असताना आपल्याला दशांशचं काय करावं लागेल की पहा इकडं 9 कशाचा वर्ग आहे? 3चा. मग 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. मग किती अंकानंतर आहे? 2 अंकानंतर. मग कशाचा वर्ग झाला? 0.3 गुणिले 0.3 बरोबर 9 येईल. 2 अंकानंतर दशांश म्हणजे हे 1 आणि हे 2, इकडे 0 वाढवावं लागेल. मग 0.09 येईल. म्हणजे कशाचा वर्ग आहे? 0.3. मग हे 0.3 अधिक 49 सुद्धा तसंच आहे. 0.7 गुणिले 0.7, 7 49. दशांशाचा गुणाकारामध्ये काय करावं लागतं? दशांशाची बेरीज, दशांशाच्या पुढच्या स्थानाची बेरीज. इथे 1 आहे, इथे 1 2 आहे, म्हणून काय येईल? दशांश इथे येईल. म्हणजे 0.49. म्हणजे याचं काय येईल? 0.7. काय येईल? 0.7. मग याची जर आपण बेरीज जर केली विद्यार्थी मित्रांनो, 0.3 अधिक 0.7, 7 आणि 3 10, दशांशाला दशांश हा 1 इथे येईल. म्हणजे उत्तर काय येईल? आपलं 1 हे उत्तर येईल या प्रश्नाचं. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. चला, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे आपला? वर्गमुळामध्ये 136 भागिले वर्गमुळामध्ये 1.36. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर याला असं लिहिलं, मोठ्या वर्गमुळामध्ये 136 भागिले 1.36 असं जर लिहिलं तर हा जर दशांश उडवायचा म्हणली तर दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत. मग अंशामध्ये आपल्याला काय करावं लागेल? 2 शून्य द्यावे लागतील. मग काय करा? 2 दशांश उडवला, 2 शून्य दिले. 136 एक इथला दशांश गेला आता उडून. 136 एक 136, 136 एक 136. काय राहिलं? खाली 1 राहिलं, वर काय राहिलं? हे 1 2 0. म्हणजे इथं काय राहिलं? वर्गमुळामध्ये 100. वर्गमुळामध्ये 100 कशाचा वर्ग आहे? 100 हा 10चा आहे. म्हणजे वर्गमुळामध्ये 100 बरोबर काय येणार? 10चा वर्ग. म्हणजे वर्गमुळातली किंमत, वर्गमूळ जर उडून गेला तर काय येईल? किंमत निघून गेला तर काय येईल? 10 येईल. मग पर्यायामध्ये आहे का 10? तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर 10. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल 10. सोपा आहे, अशा पद्धतीने सोडवायचं. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल? 1111 मध्ये आपल्याला कोणती लहानात लहान संख्या 4 अंकी मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण, म्हणजे याच्यातली संख्या कोणती मिळाल्यावर समपूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. मग आता 1111 वजा, हे वजा आहे 22. हे जर केलं तर इथं 1 मधून 2 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 11. 11 मधून 2 गेले, किती राहिले? 9. मग एकक स्थानी 9 येऊ लागले. म्हणजे ही समसंख्या तयार होईल का? आपल्याला म्हणते समसंख्या पाहिजे. काय पाहिजे? समसंख्या. म्हणून हे जमणार नाही. त्यानंतर 1111 वजा 87. मग 11 मधून 7 गेले 4, एकक स्थानी 4 येऊ लागलाय. म्हणजे ही काय होऊ लागले? समसंख्या येऊ लागले. मग कोणती इथे पाहू? 11 मधून 7 गेले 4, इथं राहिले, इथला हातचा इथे गेल्यामुळे इथं राहिले 0, इथं झाले 10, 10 मधून 8 गेले 2 राहिले, इथला हातचा इथे गेल्यामुळे इथं 0, जसं तसं 1. मग काय आलो? 1024 ही संख्या आपल्याला मिळाली.
पहिली अट काय आहे, वजा करा. वजा केल्याच्या नंतर ती सम आली पाहिजे. मग ही काय झाली, सम आली, ही अट पूर्ण झाली. त्यानंतर येणारी जी संख्या आहे 4 अंकी ती कशी पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. म्हणजे 1024 हे कशाचा वर्ग आहे हो, 1024 हे 32चा वर्ग आहे. 32 गुणिले 32, बेदुनी 4, बेत्रिक 6, अधिक 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 4 6 6 12 2 हातच्याला 1, 9 1 10, 1024. कशाची वर्ग संख्या 1024. 1024 हे 32चा वर्ग बरोबर 1024. मग आपलं उत्तर काय येईल, 1111 मधून आपल्याला पर्याय क्रमांक 2 वजा 87 हे केल्याच्या नंतर काय होईल, मिळवल्यास म्हणतं इथं, पण काय आहे, चिन्ह वजा आहे. मग दोन संख्याचे जर चिन्ह वेगळे असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. त्यानंतर आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, 4 अंकी. पुढचा प्रश्न काय आपला, 4 अंकी. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 हे अंक असल्यास किती संख्या आहेत. 4 अंकी वर्गसंख्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत. तर मित्रांनो आपल्याला पहा, 4 अंकी वर्गसंख्येच्या एकक स्थानी 4, 5, 6 हे अंक असलेले किती वर्गसंख्या आहेत. मग आपण काढू आता. तर 4 अंकी संख्या वर्गसंख्या कोणत्या आहेत, 30चा वर्ग जर केला तर 900 येईल. 31चा जर वर्ग केला तर 31 गुणिले 31 म्हणजे 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे काय होईल, 961 येईल 31चा वर्ग. मग 32चा जर वर्ग केला तर आता आपण 32चा वर्ग केला होता 1024 म्हणजे 4 अंकी संख्या आहे. ती कुठपर्यंत आहे, 99 पर्यंत. म्हणजे 32चा वर्ग ते 99च्या वर्गसंख्यामध्ये आपल्याला 4, 5 आणि 6 म्हणजे 4 अंकी वर्गसंख्या येतात 32 ते 90 पर्यंतच्या. मग याच्यामध्ये आपल्याला 4, 5 आणि 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू आता, 32 पासून सुरुवात होणाऱ्या, म्हणजे 32 पासून सुरुवात होणाऱ्या कोणकोणत्या आहेत, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. सर्वप्रथम आपण काय करू, 40 पर्यंतच्याच पाहू. मग 32चा जर वर्ग केला तर एक लक्षात येईल का, 32 गुणिले 32 म्हणजे 2 गुणिले 2, एकक स्थानी काय येणार आहे ह्याच्या, 4 येतं. 33चा जर वर्ग केला तर 33च्या एकक स्थानी काय येतं, 3 त्रिक 9. 34चा जर वर्ग केला तर 4 चौक 16, 6 येतं. 35चा वर्ग जर केला तर इथं काय येईल, 5 5 25, 5 येतं एकक स्थानी. 36चा तर केलं तर 6 6 36, 6 येईल. 37चा जर केलं तर 7 7 49, 9 येईल. 38चा केलं तर 8 8 64, 4 येईल. आणि 39चा केलं तर 9 9 81, 1 येईल. आणि 40चा केलं तर काय हो, 0 येईल. मग आपल्याला दिलेल्या ह्याच्यापैकी एकक स्थानी काय आलं पाहिजे म्हणतं त्यानं, 4, 5 आणि 6. मग 4 कुठे येऊ लागले, इथं 1, 5 म्हणतंय हे इथं 1, त्यानंतर 6 आणखी एक वेळ कुठे येऊ, 34ला 1 येतंय आणि 36ला 1 येते आणि 38ला 1 4 येऊ लागले या ठिकाणी. म्हणजे ही 1 2 3 4 5 म्हणजे आपल्याला 32 ते 40च्या दरम्यान किती संख्या मिळाल्या, 5 मिळाल्या. आता 32 ते 40च्या दरम्यान जर आपल्याला 5 मिळाल्या तर विद्यार्थी मित्रांनो असंच आपल्याला काय होणार आहे, 41 32 ते 40च्या दरम्यान
कारण की 31चा जर वर्ग केला तर एक स्थानी 1 येतं, 41चा केला तर 1 येतं, कारण की 1 इथं नाही, आपल्याला 4, 5 आणि 6. मग 32 ते 40 दरम्यान किती मिळाल्या? 5. त्यानंतर आपण काय करू, 41 ते 50 5च मिळतील असंच. 51 ते 60 5, 61 ते 70 5, 71 ते 80 5, 81 ते 90 5 आणि 91 ते 99. 100 जर घेतलो तर ती संख्या किती अंकी होईल? 5 अंकी होईल. मग 91 ते 99 पर्यंत 5. मग आपल्याला ह्याच्या सगळ्यामध्ये 5 5 मिळाले. 5 1 2 3 4 5 6 7. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 7 वेळेस 5 आले म्हणजे 7 5 35. मग आपल्याला 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या आपल्याला किती मिळतील हो? 35 मिळतील. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलं का? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. अवघड काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 1296 च्या वर्गमुळातून 1296चं जे वर्गमूळ आहे 1296 च्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ मिळेल? प्रश्न काय आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा. 1296च्या वर्गमुळातून म्हणजे आपल्याला 1296च्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ म्हणजे प्रश्न काय दिलाय ते अगोदर आपण काय करा, लिहून घ्या. चला पहा, वर्ग काय म्हणते ते आपण लिहून घ्या. इथं आपल्याला काय काय दिले प्रश्नामध्ये? 1296च्या वर्गमुळाच्या 1296च्या वर्गमुळातून कशाचं? 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे हे 1296चं वर्गमूळ त्याच्या वर्गमुळातून म्हणजे परत आणखी एक इथं वर्गमूळ वजा 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले म्हणजे वजा कशाचं? 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ. हे 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ हे जर वजा जर केलं तर 1296चं कशाचा वर्ग आहे? 36चा वर्ग आहे. कशाचा? 36चा. म्हणजे हे एक वर्गमूळ निघून गेलं तर इथं काय राहिलं? एक वर्गमूळ राहतं. वर्गमुळामध्ये 36 वजा 625 हे वर्गमूळ जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर 625 कशाचा वर्ग आहे? 25चा आहे. पण मग वर्गमुळामध्ये 36 म्हणजे काय आलं? 6 वजा वर्गमुळामध्ये 25 काय आलं? 25 कशाचा? 5चा वर्ग आहे. 36 6चा वर्ग आहे म्हणजे 6 वजा 5 म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 6 वजा 5 म्हणजे 1. पर्यायामध्ये आहे का? 6 वजा 5 1 आहे का? उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? 2. प्रश्न सोपा आहे. फक्त प्रश्नामध्ये जशी रचना आहे त्या पद्धतीने आपण जर मांडणी केली 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे वर्गमूळ त्याचं वर्गमूळ म्हणजे 2 वर्गमूळ तसंच 625च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते वजा केलं. मग आलं का? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे पाहू आपण. काय आहे पुढचा प्रश्न? इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिले. जेवढे वर्गात विद्यार्थी होते तेवढेच प्रत्येक विद्यार्थ्याने 10 विद्यार्थी असतील तर प्रत्येकाने 10,000 रुपये वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने आपले 91 रुपये घालून एकूण 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? तर मग काय करावं लागेल आपल्याला?
विद्यार्थी संख्या बरोबर x. विद्यार्थी संख्या दिली आहे का नाही, आपण x मानू. विद्यार्थी संख्या आपण x मानली. काय म्हणतंय, जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये दिले. मग जमा वर्गणी किती होईल, जेवढी विद्यार्थी संख्या होती तेवढीच एकेकानं वर्गणी दिली. म्हणजे x विद्यार्थी होते तर एकेकानं x रुपये दिले. त्यानंतर काय म्हणतंय, वर्ग शिक्षकाने आपले 91 रुपये घालून दिले. म्हणजे एकूण रक्कम किती झाली, x गुणिले x अधिक 91. x गुणिले x का, जेवढे विद्यार्थी संख्या आहे तेवढीच तेवढीच वर्गणी. म्हणजे विद्यार्थ्याची वर्गणी काय झाली, x गुणिले x अधिक शिक्षकाची 91. मग या 91 रुपयाला धरून किती झाली, 2116 रुपये वर्गणी जमली. तर विद्यार्थ्यांनी किती रुपये वर्गणी दिली. तर मग काय करा, याचा गुणाकार करा. x गुणिले x, x चा वर्ग बरोबर 2116. हे 91 जे अधिक आहे ते पुढे जाऊन काय होणार, उणे होणार. मग x चा वर्ग बरोबर 6 मधून 1 गेला, 5 राहिला. 1 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 11. 11 मधून 9 गेले, 2 राहिले. हे 0 जशाच तसं आणि 2 जशाच तसं. काय राहिलं हो, 2025. मग आता x चा वर्ग 2025 आहे. तर x बरोबर हे कशाचा वर्ग आहे, 5 चा वर्ग काढायला लय सोपा आहे. 5 5 25, हे 5 आणि 20. 2 कोणत्या क्रमवार संख्याचा गुणाकार आहे, 4 गुणिले 5. म्हणजे जर 5 चा एकक स्थानी 5 असेल तर 5 चा वर्ग लिहायचा आणि दशक स्थानी जो अंक आहे त्याचा तो अंक आणि त्याचा पुढचा अंकाचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 5. म्हणजे याच्यातला काय 4. म्हणजे x चा काय झाला, x बरोबर 45. तर विद्यार्थ्यांनी काय दिली हो वर्गणी, विद्यार्थ्यांनी 45 रुपये वर्गणी दिली. एका विद्यार्थ्याने 45 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. आलं का. प्रश्न खूप सोपा आहे, अवघड काही नाही. फक्त प्रश्न वाचन करत करत त्या प्रश्नाची आपण मांडणी करायची. समीकरणाची मांडणी केल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न काहीच अवघड जाणार नाही. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न थोडासा आपला खालीवर लिहून घेण्यामध्ये झालेला आहे. आता 7वा प्रश्न झाल्याच्या नंतर 6वा प्रश्न आला, म्हणजे थोडं खालीवरती झालेलं आहे. काय आहे, जर 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती. तर विद्यार्थी मित्रांनो काय करा, 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 म्हणजे 2x चा वर्ग बरोबर 1024 कशाचा वर्ग आहे, आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेला आहे 32 चा वर्ग आहे. 1024 कशाचा वर्ग आहे, 32 चा. मग आता काय करा, x चा वर्ग बरोबर 32, हे 2 जे गुणाकारात आहे बरोबरच्या पुढे जाऊन काय होणार, भागाकारात जाणार. मग बे न भाग घाला, बे एक बे, बे एक बे, 1 उरला, 12 झाले, बे सकम 12. मग x चा वर्ग बरोबर काय आलं, 16. 16 कशाचा वर्ग आहे हो, 4 चा. मग x बरोबर काय येईल, 4 येईल. आपल्याला x ची किंमत विचारलेली आहे, किती आली x ची किंमत, x बरोबर 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न आहे, यामध्ये अवघड काहीच नाही आपल्याला. चला त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न काय आहे, वर्गमुळामध्ये 12 चा घात 3m वजा 2 बरोबर 12 चा दुसरा घात म्हणजे 12 चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो मग ह्या प्रश्नामध्ये काय करा, वर्गमुळामध्ये 12 त्याचा घात 3m वजा 2 बरोबर 12 चा वर्ग. तर m बरोबर किती. मग आता यामध्ये काय करायचं की आपल्याला m ची किंमत काढायची आहे. मग m ची किंमत आपल्याला काढत असताना काय करावं लागेल, आपल्याला काय वर्गमुळामध्ये 12 आहे, हे बाहेर 12 आहे म्हणजे याला पाया म्हणतात आणि हे 2 जे आहे घात आहे आणि 3m वजा 2 हे पण घात आहे. मग आपल्याला ह्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं झालं तर 12 कशाचा वर्ग आहे का, कशाचा नाही. मग काय करा,
या दोन्हीही बाजूचा काय करा, वर्ग करा. दोन्हीही बाजूचा जे क्रिया करेल ते दोन्हीकडे समान, म्हणजे दोन्हीही बाजूचा वर्ग करा. मग दोन्ही बाजूचा जर वर्ग जर आपण केलं तर काय होईल, मग हे वर्गमूळ उडून जाईल. म्हणजे इथं काय येईल, 12 3m वजा 2 बरोबर 12चा अगोदरच वर्ग आहे, वर्ग गुणिले परत 2 येईल, म्हणजे काय येईल, 12चा बेदुनी 4 चौथा घात येईल. मग मित्रांनो हे काय येईल, इथं 12चा चौथा घात येईल. काय, 12चा चौथा घात. मग तुमच्या एक लक्षात आलं का, पाया दोघाचा समान आहे 12 12. मग पाया जर समान असेल तर आपण घात घेऊ, 3m वजा 2 बरोबर 4. 3m वजा 2 बरोबर काय येणार, आलं 4 आलं. मग आता 3m बरोबर 4, हे वजा 2 बरोबरच्या पुढे जाऊन अधिक होईल. मग 3m बरोबर 6, m बरोबर 3 गुणाकारात आहे, बरोबरच्या पुढे जाऊन भागाकारात, 3 1 3 3 2 6. मग m बरोबर काय येईल, 2. m ची किंमत काय आली, 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात, काहीच अवघड नाही प्रश्न. फक्त आपण दोन्हीकडे सारखंच आहे, घात पाया त्यांचा 2 12 होता. मग त्यांना काय केलं, वर्गमुळाच्या बाहेर काढण्यासाठी दोन्ही बाजूचा वर्ग केला. दोन्ही बाजूचा वर्ग करून आपण बाहेर काढलं आणि मग त्याचा आपण पाया समान असल्यामुळं घात घेतला आणि ते समीकरण आपण सोडवलं. तर m ची किंमत आपल्याला काय मिळाली, 2 मिळाली.